दहशतवादी सारखं धरतोय मला. नाव सांग, तुझ्या घरी येतो माझ्या बायकोला घेऊन सांगतो मी कसं काय करतो भाऊ आंदोलन. मग मारतो आईला मुलीला कसं काय तुम्ही काल पट्ट्यात मारली नाही ये रे मारली. चल तू त्याने लाच सुद्धा मारली मला. कोण आहे तो? लाच सुद्धा मारली त्याने. बघून घेऊ आज. हा बघून घेऊ आज. जायची नका जरा. आतंकवादी नाही येतो जायची नाही. आतंकवादी नाही सांगितलं. तुमचं नाव काय? काय नाव काय? हे बघा हे नगरपालिका आहे धुळ्याची. असं करत राहत हे. त्याने लात मारली. अरे हे दुःख सैनिकाचं समजलं. ही मोबाईल हिसकावणं, मारणं, छातीवर लात मारणं, हे धक्का मारणं, हे लोकशाही आहे. कुठे गेले लोकशाहीवाले? जे स्वतःला ढोल वाजवतात कुठे गेले लोकशाहीवाले? कुठे गेले लोकशाहीवाले? त्याने लात मारली. त्याला लाज वाटायला पाहिजे. सैनिकाला लात मारतोय बुलाला घेऊन. कशाला देतात रे? त्याला बी लात मारा. त्याला बी लात मारा. मारून नका त्याला. खून घेऊन जात होता. अरे लात कशा मारते त्याला? कशाला उभे राहतात? कुठे गेला ते आमदार खासदार? या मुलाला सुद्धा लात मारता. बापाला लात मारता. लाजा वाटायला पाहिजे रे. देवेंद्र फडणवीसला मला गेला सीमायदरचा मुलाला विचार तुझा बाप कुठे? छाती टोकून सांग हिंदुत्वाने. पाकिस्तानमध्ये गुलाम हैदर बसला. सीमायदरचा 4 मुलं ठेवलं आणि हा आतंकवादीचा मुलगा आहे. सांगा. अजून एक जेवत नाही. 7 महिन्याचा येत नाही तो बी. त्याला बी सांगा. गेल्या बऱ्याच दिवसापासून आंदोलन करतोय, न्याय मागतोय, न्याय भेटत नाहीये. आता नगरपालिकाचं बी घरापासून 2023 पासून पत्रव्यवहार करतोय ऑन ड्युटी असताना. तरी सुद्धा माझं काम झालं नाही. मी भ्रष्टाचारचं पत्र टाकलं. नंतर परत 2 दिवस पहिले आंदोलन बी केलं. माझ्या घरातली लोक बी आले. आंदोलन केल्यानंतर मॅडमांनी आश्वासन दिलं ते आले आणि काहीच केलं नाही. आता गटर अशी वाहते घरासमोर. हा मुलगा 2 वेळेस काय पण आजार झाला. एक तर माझ्याजवळ पैसे खायला नाहीये. माझी नोकरी गेली. मला देशात नोकरीचा अधिकार नाही. 11 वर्ष देश सेवा करून एक आतंकवादीसारखं जीवन जगतोय. पत्रव्यवहार देऊन 30 दिवसानं तो उत्तर मला दिलं नाही. मी SP ऑफिसमध्ये बी गेलो. मला म्हटलं FIR करा. ज्या अधिकारीने माझ्यावर कारवाई केली त्याच्यावर FIR करा, जांच करा. ती बी कारवाई झाली नाही. मग आज मी नगरपालिकेमध्ये आलो होतो निवेदन देण्यासाठी की साहेब तुम्ही जर माझं प्रादुर्भाव होतोय, दुष्परिणाम होतोय, तुम्ही स्वच्छ भारत अभियान करतायत, त्या अंतर्गत माझ्या घरासमोर गटरचं पुरतं पाणी थांबवा. हा मुलगा आजारी पडतोय. गटरमध्ये 2 वेळेस पडला. माझ्या जागाच नाही. गटर लोट चालवत होतो. तुम्हाला फोटो दाखवेल. आणि त्या व्यतिरिक्त यांनी मला जेव्हा मी इथं गेलो निवेदन दिलं होतं 24 तासाच्या आत काहीतरी करा म्हणून. आणि मी लोकशाहीच्या मार्गाने निवेदन दिलं आणि बसलेलो होतो. आला आणि डायरेक्ट बॅगा उचल्या आणि ते निवेदन बी उचललं, फाडलं आणि मला 2 लाथा मारल्या त्याने. त्याचा व्हिडिओ इंस्टाग्राममध्ये लाईव्ह आहे. आणि त्या अधिकारी मानलं मोबाईल बी हिसकवला. हो आम्ही लोकशाहीमध्ये नाही आहे. आम्ही दहशतवादीसारखं वागणूक घेतोय. आता माझी हीच मागणी आहे की आम्हाला एक तर कायमचा दहशतवादी करा, या तर स्वतंत्र भारतामध्ये लिहून द्या गुलाम भारत. आणि आज आयुक्त ऑफिस केलं आहे ना, हे आयुक्त ऑफिस बंद करून द्यावं आणि तिथं काहीतरी एखादी कर्मचारी असा नगरसेवकला बसून द्यावं, राजनेता जे कार्यकर्ता असतील त्यांना बसून द्यावं आणि आम्हाला न्याय द्यावा. त्याला माझ्या समोर पोलीस स्टेशनमध्ये आणा आणि का मारलं त्याच्यावर दंडात्मक कारवाई. त्यांना पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर गुन्हा नोंदला जायला पाहिजे. आणि जर त्याच्यावर गुन्हा नोंदत नसणार तर तोच गुन्हा आमच्यावर नोंदून द्या. म्हणजे आम्ही माझ्या मुलाला बी नोंदून द्या. आम्ही दहशतवादी होऊन गेलो आता. एवढीच मागणी. तो मारतो ना मला, मग आम्ही देशात स्वातंत्र्य आहेच नाही. तो मारतोय आणि सैनिकाचं त्याला माहिती का ट्रेनिंग 1 दिवस तरी देश सेवा केली का? इथं भ्रष्टाचार करून फिरतोय ना तो. त्याला मला देश सेवा केली असेल ना 1 दिवस येऊन दाखव 1 मॅन तर मी करलं असतं. पण माझा मुलगा आहे माझ्या मागं. मला माहिती डिसिप्लिन सोल्जर, कानून कायदे, संविधानावर मला विश्वास आहे. त्या पद्धतीने मी आंदोलन करत होतो आणि मला लात मारली. संविधान राहिलं नाही. मोदी साहेबांना विनंती करतो ते पेढे खाऊ घालतात जवानांना आणि जवानांना दहशतवादीसारखं जे